स्मृती मंदनाने लग्न रद्द झाल्याची घोषणा केली. पाठोपाठ पलाशनेही आपली बाजू मांडली आहे. 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा होणार होता. विशेष म्हणजे हळद आणि संगीताचा कार्यक्रम सुद्धा उरकला होता. मात्र त्याच रात्री स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानकच बिघडली. पाठोपाठ पलाशलाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. या परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पलाशच्या आईकडून देण्यात आली. पण स्मृतीने आणि तिच्या टीम मेंबर्सनं हळद आणि संगीतादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. यानंतर सोशल मीडियावरती लग्नाच्या आदल्या रात्री पलाशने स्मृतीला चीट केलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण स्मृती आणि पलाश 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पलाशने स्टेडियममध्ये स्मृतीला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं. त्यामुळे फॅन्सचा या अफवांवरती विश्वास नव्हता. पण त्यानंतर 7 डिसेंबरला स्मृतीने इन्स्टावरती लग्न रद्द झालं असल्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच देशासाठी ट्रॉफी जिंकणं हेच माझं एकमेव ध्येय असल्याचंही हायलाईट केलंय. यानंतर पाठोपाठ पलाशनेही इन्स्टा स्टोरी टाकत ज्या नात्याला मी सर्वात पवित्र मानलं त्याबद्दल अशा बिनबुडाच्या अफवा पसरताना बघणं माझ्यासाठी कठीण आहे. अशा लोकांवरती माझी टीम कायदेशीर कारवाई करेल असं पलाशने म्हटलंय. स्मृती आणि पलाश दोघांनीही सोशल मीडियावरती एकमेकांना अनफॉलो केलंय. त्यामुळे लग्नाच्या रात्री झालेल्या ताणतणावामुळे तुटलं की सोशल मीडियावरती सुरू असलेल्या चर्चांमुळे की या व्यतिरिक्त काही वेगळं कारण जे सगळ्यांसमोर आलेलं नाही यावरती मात्र प्रश्नचिन्ह कायम असणार आहे.